जय भीम, जय शिवराय सगळ्यांना. तर भीमा कोरेगावचा इतिहास म्हणजे काय? आंबेडकर अनुयायी 1 जानेवारीला भीमा कोरेगावला मानवंदना द्यायला स्तंभाला मानवंदना द्यायला का जातात? त्याचा आज इतिहास मी तुम्हाला सांगते. तर हा इतिहास आहे 1 जानेवारी 1818 मध्ये झाला. एक लढाई नव्हती, ना एक बॅटल म्हणणार, जग म्हणणार आपण. एक ती स्वाभिमानासाठी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी झालेली ती लढाई होती. जी लढाई एकूण 500 महारांनी 28,000 पेशव्यांना ठार मारून जिंकली होती. ती कशी? तर त्या काळामध्ये इंग्रजाविरुद्ध पेशवी ही लढाई चालू होती, जंग चालू होती. तर इंग्रजाकडे एकूण 834 सैन्य होते, तर पेशव्यांकडे हे एकूण 28,000 सैन्य होते. आणि त्या काळामध्ये त्यांची जी सत्ता होती दुसरे बाजीराव पेशवे यांच्या हातात होती. तर त्या काळामध्ये महारांना हे पेशवे खूप हीन वागणूक द्यायचे, त्यांना तुच्छ समजायचे, त्यांना खालची स्तराची वागणूक द्यायचे, त्यांना घाणेरडं समजायचे, त्यांना अस्पृश्यमध्ये काढलं होतं. तर ह्या महारांनी स्वतःच्या स्वाभिमानासाठी, स्वतःच्या योग्यतेसाठी, स्वतःच्या अं, आत्मसन्मानासाठी अं, इंग्रजासोबत गेले ते. तर इंग्रजासोबत जाऊन त्यांनी एकूण 28,000 पेशव्यांसोबत लढाई करून ती जंग जिंकली होती 500 शूरवीरांनी. तर त्यांच्या सन्मान म्हणून इंग्रजांनी भीमा कोरेगावचे ते युद्धानंतर भीमा नदीच्या काठावर एकूण 75 फुटाचा विजयस्तंभ उभारला होता. आणि त्या विजयस्तंभावर एकूण 500 महाराजांचं जे जखमी झालेले होते, काही शहीद झालेले होते, त्यांचे नाव कोरले होते. तर त्यांचे नाव तिकडं त्या विजयस्तंभाला कोरले होते. तर म्हणून 1 जानेवारीला शौर्य दिन म्हणून आपण तो दिवस म्हणून आपण भीमा कोरेगावला जाऊन त्या विजयस्तंभाला व 500 शूरवीरांना, महारांना आपण मानवंदना तिकडे देत असतो. ही जी जंग होती, ही जी लढाई होती, ती फक्त एक दुश्मन म्हणून नाही, की एक शत्रू म्हणून नव्हती ही लढाई. एक स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचे योग्यता दाखवण्यासाठी, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी ही लढाई होती आणि जी की महाराणी जिंकून काढली. हा तो इतिहास होता. जय भीम, जय शिवराय.